तर मित्रांनो आज आहे ना दसऱ्याची तयारी चालली आहे माझ्या घरी. दसऱ्याची तयारी म्हणजे फुलं वगैरे आणले मस्त टाकाटक मध्ये आपल्या दोस्ताकडनं चालले बरं का ह्या भावामध्ये. आमच्या माऊला आहे ना तिच्या मम्मीनी पद्धतशीर रपाटे दिले वाटतं बरं का, कारण की माऊ बघू शकता रडू राहिली जिन्यावरती बसून. पण आमच्या माऊचा राग आहे ना जास्त वेळ नसतो, लगेच थोड्या वेळात एकदम कूल होऊन जाते. बघू शकता मस्त खेळायला लागलेले अँटिक पोरे भाई, काय विषय नाही. आता हार वगैरे मस्त टाकाटक मध्ये तयार झाले, पण हार तयार झाल्याच्या नंतर आपण बांधणार आहे पहिले घराला. मित्रांनो गाडीला का बांधणार नाही माहिती, कारण की आपली गाडी एक पण घरी नाही मित्रांनो. एक गाडी राहणार होती घरी, ती पण आज घेऊन गेला. म्हटलं काही खरं नाही, तोपर्यंत आपण घराला बांधून घेऊ गाडीचं नंतर. तितक्यात आपल्या शेखर दादाचा फोन आला, म्हणे एक ठिकाणी जायचं. म्हटलं कुठं जायचं, तू येतं खरी म्हणे. तर बघू शकता मित्रांनो आपले शेखर दादाची गाडी रोजच्या पेक्षा ना आज शेखर दादानी गाडी एकदम टाकाटक धुतली बरं का, एकदम भारी दिसते. आम्ही चाललो डी मार्टला बरं का. डी मार्टला आपल्या शेखर दादाला खरेदी करायचं काही वस्तू. आता बिना लग्नाच्या सांडाला काय खरेदी करायचं काय माहिती. ठीक आहे असू दे, आपल्याला काय घेणं आपल्याला काय माहिती, त्याच्या मागे फिरायचं, कारण की त्याला राग येतो नाही आले. तशी रोज नाही का डी मार्टची पार्किंग फुल असते, पण आज रिकामी दिसते बरं का. आज जास्त लोक नाही, दसरा आहे ना म्हणून, बाकी काही. आपल्या शेखर दादाचा ड्रेसिंग सेन्स इतका भारी वाटतं ना, एक नंबर टाकाटक मध्ये मॉडेल दिसू राहिलं. मी तर डायरेक्ट जुन्या कपड्यावर, आज मी ना कपडेच घातले नाही चांगले मित्र, कारण माझी एक पण गाडी घरी नाही, ती ओवाळायची एकदम उशीर आहे. त्याच्यामुळे काय तुमच्या भावाने सिंपल कपडे घातले. म्हटलं चला डी मार्ट मध्ये एंट्री केल्याच्या नंतर आहे इथली सिक्युरिटी इतकी टाईट आहे ना, फुल बॉम्ब गिम चेक केल्यासारखं करता. अरे मी काय आतंकवादी आहे का बाय, काय खरं नाही. माझा चायना जरी डाकू सारखा आहे ना, पण मी डाकू नाही बरं काय. याला काहीतरी स्वस्त वस्तू दिसली बरं का मित्रांनो. कितीला आहे? 199 रुपये. मग खोल ना मग. अरे अरे खोकय ते शेखर दादाला वाटलं 199 मध्ये फुल काजू बदाम येतील. अरे भाई ते डी मार्ट हे, डी मार्ट वाले काही येडगिडे झाले का एवढं स्वस्त द्यायला. पडते किती भारी बघा. शेखर दादाला म्हटलं तू घे पडदे, म्हटलं मी थोडंसं खेळायचं काहीतरी पाहतो. तितक्यात मला एक बॅट दिसली, म्हटलं क्या बात आहे यार. मग शेखर दादा दिला आवाज, इकडे आकडून घेतली बॅट आणि मग काय आमचं झालं क्रिकेट सुरू. पण बाजूला दिसली बॅगीची मोठी लाईन. यार तू बॅग कशाला घेतोय पण बाहेर जाण्यासाठी? अरे आपण कधी जातो का, आपला प्लॅनच कधी होत नाही, झाला तरी पण कधी पूर्ण होत नाही. ठेवून दे ती बॅग न घेऊ. आमचे प्लॅनच कधी सक्सेस होत नाही. ती बॅग काय करायची. रोलेक्स वापरणारा गरीब बघा मित्रांनो, हा रोलेक्स वापरतो बरं का. गरीब म्हणतो अरे बाप रे बाप, रोलेक्स वापरणारे गरीब असता का भाई. 2 पडदे घेतले 2 तास फिरलो मित्रांनो आम्ही. इथलं सिक्युरिटी काय म्हणतो माहिती का, इथं कॅमेरा अलाउड नाही. अख्खं शूटिंग केल्याच्या नंतर काही खरं नाही बुवा. ह्या रोलेक्स वापरणाऱ्या गरीबाला म्हटलं भाई कुछ तो खिला ना, म्हणे पॉपकॉर्न खाऊ घालतो ना. आणि या गरीबाने एक शॉट काय केला माहिती का मित्रांनो, 15 रुपये दिले, 25 रुपयाचे पॉपकॉर्न घेऊन आलोय आम्ही. आई शपथ काय खरं नाही भाई. 10 रुपयाचा डायरेक्ट बेनिफिट ना आमचा. आम्ही बिनलाजे डायरेक्ट बाहेर आलो मित्रांनो. बाहेर आल्याच्या नंतर डायरेक्ट फॉलोअर्स भेटले ना आपले. म्हणे दादा तुमचे व्हिडिओ लयच भारी असतात, आम्हाला पण ब्लॉग मध्ये घ्या ना. म्हटलं चिंता कशाला करता, आपले फॉलोअर्स आहे म्हणून आपण आहे ना यार व्हिडिओ मध्ये त्यांना का नाही घ्यायचं. मग मित्रांनो भाई काही म्हणा, पण आज 10 रुपयाचं नुकसान झालं भाई डी मार्ट वाल्याचं बरं काय. आपल्या शेखर दादाला माहित होतं बरं काय सगळं, पण मला माहित नव्हतं. मला नंतर सांगितलं भाई 15 रुपये दिले, 25 रुपयाचा पॉपकॉर्न दिले त्यांनी. काही खरं नाही मित्रांनो. डी मार्ट वाल्याला 10 रुपयाला लुटून याला किती खुशी झाली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, आपल्या मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा.